दिल्ली पोलीस भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे। दिल्ली पोलीसची नवीन भरती निघाली आहे आणि 7565 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे दिल्ली पोलीस या भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 21 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे दिल्ली पोलीस या भरतीची आणि संपूर्ण जाहिरात सुद्धा आलेली आहे। तर दिल्ली पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षा, अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि कट ऑफ जे आहे महाराष्ट्राचा खूप कमी लागते, म्हणजे 100 पैकी 50 ते 60 मार्कावर आपलं जे आहे दिल्ली पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकते। याबद्दल सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून दिल्ली पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, दिल्ली पोलीस भरती ही या ठिकाणी 7565 जागांसाठी ही भरती चालू आहे, जाहिरात आलेली आहे। फॉर्म भरणे सुद्धा चालू आहे। 21 ऑक्टोबर 2025 शेवटची तारीख आहे। मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादेवर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला दिल्ली पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार गणलं जाणार आहे तर 1 जुलै 2025 ला आपल्या यामध्ये वय मोजलं जाणार गणलं जाणार, एक लक्षात ठेवा। आणि फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आले आणि SC/ST आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपये सुद्धा यामध्ये फी नाही आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या SC/ST OBC EWS NTV ओपन SBC SBC कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला दिल्ली पोलीस भरतीमध्ये लागणार नाहीये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली वॅकन्सी निघाली दिल्ली पोलीसची, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आपलं तर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये यामध्ये पेपर वगैरे असते, ग्राउंड वगैरे, एक लक्षात ठेवा। तर पहा, दिल्ली पोलीसची ही भरती या ठिकाणी निघाली आणि दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपला जो पेपर असणार आहे हा डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये आपला 2026 पर्यंत आपला पेपर असणार आहे दिल्ली पोलीस भरतीमध्ये। तर दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर सर्वात अगोदर आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, यामध्ये पेपर होणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार तर जनरल नॉलेजचेच 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर जे गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि त्याचबरोबर जे कम्प्युटरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 प्रश्न आपल्या दिल्ली पोलीस भरतीच्या पेपरला विचारले जाणार आहे आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्कासाठी आणि पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 90 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे दिल्ली पोलीस भरतीचा आपला यामध्ये काय होणार आहे, पेपर होणार आहे। दिल्ली पोलीस भरतीचा जो पेपर असणार आपल्या महाराष्ट्रामध्येच असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर विचार केला तर 170 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते आणि त्याचबरोबर महिला उमेदवार असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांना 170 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 मिनिट आहे, तर त्या पहिलं दोन पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 6 मिनिटांमध्ये। तुम्ही जर 1600 मीटर रनिंग 6 मिनिटांमध्ये रनिंग मारली तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि तुम्ही जर 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 6 मिनिटपेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार। अशा प्रकारे यामध्ये फिजिकल आहे। आणि दुसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे, दुसरा इव्हेंट आपल्याला लॉंग जंप मारायला लागते, 14 फीट लॉंग जंप आपल्याला मारायचे आणि त्याचबरोबर तिसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर ते हाय जंप आपल्याला मारायचे, 3.9 फीट आपल्याला हाय जंप मारायचे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये ग्राउंड होणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग हा पहिला इव्हेंट आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटांमध्ये मारायचे। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। ज्या पण महिला उमेदवारांचा
60 मिनिटापेक्षा जर टाइम गेला 1600 मीटर रनिंगचा तर आपल्याला फेल केला जाणार, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे ग्राउंड आहे आणि ग्राउंड महिला उमेदवारांसाठी आहे। तर महिला उमेदवारांना लॉंग जंप मारावं लागणार आहे, 10 फीट लॉंग जंप मारावं लागणार आहे आणि तिसरा जो महिला उमेदवारांसाठी 3 फीट हाय जंप आपल्याला मारावं लागणार आहे। अशा प्रकारे यामध्ये प्रोसेस सर्वात अगोदर आपला पेपर होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया दिल्ली पोलीस भरतीची आहे। आणि दिल्ली पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो। तर पहा, मागच्या वर्षी दिल्ली पोलीसचा जो कडाप या ठिकाणी गेला होता तर 50 ते 60 वाले विद्यार्थ्यांचं डायरेक्ट सिलेक्शन झालं होतं महाराष्ट्रातल्या SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीच्या। फक्त ST आणि SC कॅटेगरीचा कडाप थोडाफार कमी जाते, एक लक्षात ठेवा। यापेक्षा 50-55 च्या आसपास जरी असेल SC ST कॅटेगरीचे असेल तर फायनल सिलेक्शन आपलं होऊन जाणार आहे, कारण की मागच्या वर्षी कडाप खूप कमी गेला होता महाराष्ट्राचा। ठीक आहे, तर यावर्षी सुद्धा कडाप कमी जाण्याची शक्यता, म्हणजे सांगायचं एवढंच की 100 पैकी जे 50 ते 60 मार्क आपल्याला असले पाहिजे तेव्हा फायनल सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे। तर दिल्ली पोलीस भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। SSC दिल्ली पोलीस ड्रायव्हर भरतीची ही जाहिरात आहे, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी। फॉर्म भरणे 24 सप्टेंबर पासून चालू झाले आणि 15 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। पेपर आपला डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 मध्ये आपला पेपर होणार आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला दाखवून देतो तुम्ही या ठिकाणी की यामध्ये आपलं जे निवड कशा प्रकारे आपली होणार आहे। तर हे सर्व जाहिरात आहे, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी। दिल्ली पोलीस ड्रायव्हरची आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर याचे होणार आहे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजची 20 प्रश्न 20 मार्कासाठी, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न 20 मार्कासाठी आणि गणिताचे 10 प्रश्न 10 मार्कासाठी आणि त्याचबरोबर बघू शकता वाहन चालवण्याच्या रिलेटेडच 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 90 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग आहे, 0.25 ओळी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर हा पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय यामध्ये ग्राउंड आहे, ज्यामध्ये आपल्याला 1600 मीटर रनिंग आहे, 7 मिनिटामध्ये लॉंग जंप आहे 12.5 फीट आणि त्याचबरोबर हाय जंप आहे या ठिकाणी 3.5 फीट। त्यानंतर यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आपलं यामध्ये फिजिकल होणार आहे आणि फिजिकल झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही। आणखीन यामध्ये ही टेस्ट या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स या ठिकाणी दिलेला आहे। तर ड्रायव्हिंग लाईट मोटर व्हेकल, ड्रायव्हिंग फॉरवर्ड 20 मार्कासाठी असणार आहे, ड्रायव्हिंग रिव्हर्स 20 मार्कासाठी असणार आहे आणि पार्किंग 10, असं 50 पैकी आपल्याला 25 मार्क भेटले पाहिजे तेव्हा कुठं आपण क्वालिफाय असणार आहे। त्याचबरोबर ड्रायव्हिंग हेवी मोटर व्हेकल तर बघू शकता। तर अशा प्रकारे आपलं यामध्ये आहे आणि पासिंग एवढी यामध्ये ठेवण्यात आली आहे, क्वालिफाईंग मार्क्स या ठिकाणी दिलेला आहे। अशा प्रकारे आपलं यामध्ये टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर बघू शकता मेडिकल स्टँडर्ड टेस्टसुद्धा आपली यामध्ये होणार आहे। अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे दिल्ली पोलीस भरतीची। ठीक आहे, तर टेलिग्राम ग्रुपवर हे संपूर्ण जाहिरात टाकले, तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घे, त्यावर ही सर्व जाहिरात टाकलेली आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जॉईन करून